आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद नाशिक येथील उपमुख्य अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। ग्रामीण भागातील महत्त्वाचा दुवा असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी आजही न्याय हक्कासाठी लढत असून शासनाच्या धोरणांमुळे कर्मचारी हवालदिन झाला आहे। बागलाण तालुक्यातील 22 कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 असे एकूण 6 महिन्याचे वेतन 2 वर्षाचा काळ उलटून देखील दिलेले नाही। वेळोवेळी सर्व माहिती कागदपत्राची पूर्तता करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचारी वेतनापासून वंचित राहिला आहे। तसेच एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 चे वेतन देखील अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही। शासनाने जिल्हा परिषदेला निधी वर्ग करून देखील प्रशासनाच्या अणगोंदी कारभारामुळे कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे। थकीत वेतनासह विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यअधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ ग्रामपंचायत विभाग यांना देऊन तात्काळ कारवाई करावी अशी विनंती। येणाऱ्या दिवसात वेतन न मिळाल्यास जिल्हा परिषद नाशिक येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। यावेळी डॉक्टर वर्षा फडोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करण्यात येतील व थकीत वेतनाबाबतही लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी तालुका अध्यक्ष धर्मा जाधव, निंबाकाका पवार, उपाध्यक्ष गणेश बोसे, सचिव संतोष शिंदे, सहसचिव मनीष शेलार, अनिल वाघ, कुणाल आहिरे, किशोर पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल।